वारलीचे सचिनदादा भोईर यांच्यावरचं दोस्तीच्या दुनियेतील देखील राजा माणूस आहे. आजवर या क्रिकेटने बरंच काही त्यांना दिलंय आणि संपूर्ण मित्र परिवार असेल, प्रसिद्धी असेल, आज याच खेळाने सचिनदादा भोईर यांनाही दिलेली आहे. 2100 रुपयांचा कॅश प्राइज आलोय. पंढरी मात्रे मोठी देसाई. ओके मयूर, तुमच्या नंबरला जीपे केलं जात आहे ते नितीन काळन यांच्याकडून. पहिल्या मॅच साठी ते कॅश प्राइज होतं ते. मयूर देवकर आणि जितेश पाटील आघाडीला आलेलेत. वेळेचं बंधन असेल आणि बॉलिंग मार्क वरती समीर पाटील. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच. पुढे आला लॉफ्ट केला एक्स्ट्राकर. ओ पकडले कॅच आणि पहिल्याच बॉल वरती खेळ खल्लास. मयूर देवकर बाद. विकेट पहिल्याच बॉल वरती आली. फटका चाबूक होता पण एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप होता आणि कॅच पुन्हा एकदा पहा. पहिलाच बॉल होता वेगाने रितेश हातात. वरुणचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. समीर पाटील मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट काढतायत. ऑनसाइडला सध्या आपण पाहतोय मिड विकेट आणि त्यासोबत लॉंग ऑफ वरुण पाटील साठी. लॉफुल टॉस कव्हरला ड्राइव्ह केल्या. मोठी गॅप आणि बॉल कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिला 4. एका फोनवर भाई हलवतो दुनिया. डेंजर. खोलात आहे. बॉल बॅक. मिड ऑफ कडे जरूर आपल्याला बॉल पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 5 वरती. फाइव्ह फॉर 1 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंजेस करण्यात येत आहेत. ट्रॅप सेट केला जातोय. 4 ओव्हरची मॅच. क्लायमेटिक कंडिशन, थंडीचं प्रमाण, विकेट, खेळपट्टी, ड्यू फॅक्टर, सर्वच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागचा सामना जरूर शेवटपर्यंत तितका आला नाही, मात्र फाईट जरूर देत होते. पण जो स्टार्ट भेटला पहिल्या षटकामध्ये, निल्सनने अटॅक केला आणि जबरदस्त सगळं सापा टीमने केला. उडवलाय. रेंज मध्ये बॉल आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग ग्रीड्स मधून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जबरदस्त फटका आणि 4 धावांनी जहनुमान मोठी देसाईचे धावफलक जाऊन पोहोचले 9 वरती. बॉल आणि बाकी 2. मिड विकेट, लॉंग ऑफ. सध्या हे फील्ड पोझिशन आहे. समीर पाटील वन्स अगेन. फुल लेंथ हवेत. चान्स आणि कन्वर्ट केले विकेट मध्ये. 9 फॉर 2. जितेश पाटील बाद.
सापाडने 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. हे क्रीडांगण आणि उंबारली गाव सापाडकरांचं फार जवळचं नातं आहे. लास्ट इयर चॅम्पियन होते, तर मालिकावीरची बाई देखील सापाडच्यात रोहितच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. पिंट्या शेठ पाटील, निल्सन मडवी मंचावरती उपस्थित आहे आणि आज हॅप्पी देखील असतील. साबेच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद ज्यांनी पटकावलं, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडने. शेवटचा बॉल, चांगली बॉलिंग आतापर्यंत समीर पाटील यांच्याकडून. ओहो, उडवलाय, मडवी आलेत आणि बॉल थेट मारलाय स्क्वेअर लेगचा बाहेर. आलेला षटकार, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा, 2 विकेट. मोठी देसाई. डीज ऑपरेटर्ससाठी संतोष भाऊंसाठी सचिनदादा भोईर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. आता काम 25. 15 धावा, 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. विकेट 2ही आले, मात्र धावा देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. भोईरची विकेट शून्यावरती गेली आणि दुसरा ओपनर जितेश पॅव्हलियन मध्ये. 15 धावांचे षटक राहिले. फक्त वेळेकडे लक्ष असू द्या, ही सूचना आहे टीम सोनार पाडा. बिकॉज पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला स्लोअर रेटमुळे पॅनल्टी बसली होती. धावत राहा म्हणजे बॉडी गरम राहील, थंडी वाजणार नाही, कॅलरीज बर्न होतील. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, कवसला फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर आता प्रथम ठाकूर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वरुण आणि अजय मडवी दोघांकडून एक एक मोठा फटका आलेला आहे. पहिला बॉल ठाकूर, आउटसाइड एज आणि इथे जबरदस्त कॅच दत्ता ठाकूर यांच्याकडून. विकेट नंबर 3. पंधरा धावा धावफलकावरती आहेत आणि तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. नवीन बॅटर येत असताना पियुष देवकर. काय चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम देवकर याच गावाला बिलॉंग करणारा, इंडियाची जर्सी परिधान करणारा, अंडर-19 वर्ल्ड कप साठी जो खेळला, त्यांचे बंधू आहेत. फुल लेंथ ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला आहे. एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 16 रन 16 धावा. अजयने आल्याबरोबर P1 मध्ये जबरदस्त समीर पाटील यांच्या अगेन्स्ट एक षटकार खेळला होता. 6 धावा आणि ते षटक देखील 15 धावांचं बनवलं होतं. चेंजेस, पॉइंट, कव्हर आत, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ बाहेर, ऑन साइडला 3. प्रथम पुढचा बॉल, अटेम्प्ट तर होताच, पॉइंटला फिल्डर आहे, कनेक्शन जुळलं नाही आणि इथे मात्र येत असताना डॉट बॉल. 16 वरती धावसंख्या थांबली आहे. करंट अंडर 10.67 प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 47 दाखवत होता. 4 षटकांमध्ये 50 फायटिंग टोटल, नो डाऊट. स्टार्ट भेटलाय, पाहूयात कुठपर्यंत पोहोचतील. फुल टॉस आहे, उडवलाय डीप मध्ये, फिल्डर मिड विकेटला. ओ वेल जज, बट कॅच ड्रॉप. सेकंडला थ्रो चुकीच्या एंडला केलाय. सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाल्या 2 धावा.
जवळपास त्यांनी पकडलीच होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा एकदा पहा. काही क्षणासाठी असं वाटलं की ते सेलिब्रेशन करायला सुरुवात करताय की काय, मात्र पुन्हा बॉल निसटलाय. फर्स्ट अटेम्प्ट, देन सेकंड, थर्डला मात्र बॉल सुटला. ऋषिकेश चांगले फिल्डर आहेत. चुका मात्र होत आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 18. जीवनदान मिळते अजयला. त्याच्या बॅटमधून 8 धावा आतापर्यंत आल्यात. प्लॅन मिस. प्रचंड वेग आणि त्या वेगासोबतचं नियंत्रण. ऍक्शन रिप्ले. बदलाय बॉल आणि सीमाप होता, सरळ निघून गेलाय, पण वेग होता. अजयची बॅट ऑफ कटरसाठी फिरली होती. बॉल जर आत आला असता तर तो बॅटवरती असता. शेवटचा बॉल ठाकूर. ऑफ द लेग बोल्ड. जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. 18-4. 2 षटकांचा खेळ संपला. सक्सेसफुल ओव्हर. फक्त 3च धावा आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या प्रथम ठाकूर कडून या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18-4. ऑर्थोडॉक्स आर्म बॉलिंग मार्क वरती. थर्ड ओव्हर, पहिला बॉल. ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग आलेत सिद्धेश. एकच धाव. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टंप खाली होते, त्यामुळे थ्रो करण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी. आणि या सिंगलने टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19 धावा. धावा फलकावरती 47. सुरुवातीला पहिल्या षटकाखेरीस आपल्याला जरूर प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता, तो आता फक्त 36 वरती आलाय. त्याचं कारण मागच्या 6 बॉलमध्ये जी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज प्रथम कडून, 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. अर्ली बॅट स्विंग. कमी गती, बॉल बाहेर वळतो. डॉट. पुढचा बॉल. फुल टॉस. मिस टायमिंग. मिड विकेट. रितेश पुन्हा सेफ हँड. पकडले कॅच. आकाश मात्रे या मॅच मध्ये 0वरती बाद. वा, किलर स्माइल आपण सचिन भोईर यांचे पाहतोय. पिंट्या शेठ पाटील मात्र निल्सन कडे पाहताना असंच वाटतंय की आताही त्याला भूक लागली आहे. वा वा, मंचावरती एक वेगळीच चुरस आहे. बॉल सध्या चाललाय मिड ऑफ कडे. चान्स. अटेम्प्ट तर केलंय. सागर आलेत नवीन बॅटर. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 या आकड्यावरती. प्रगती पथावर 3रं षटक आहे. स्टार्ट भेटू नये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा येऊनही मागच्या 10 बॉलमध्ये फक्त 5च धावा आल्यात. 3 विकेट गेलेत. सुपर. बाउन्स बॅक.
हेलिकॉप्टरला प्रयत्न केला होता, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही, डॉट आला. सुपर बी बॉलिंग ऍक्शन. रॉंग फूट देन ही उडी, बॉल टाकल्यानंतर उडी घेतो. बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा गोलंदाज पाहायला मिळतात आणि जर तुम्ही क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवत असाल, जी उडी असते तिथून तुम्हाला फोर्स भेटतो, पण इकडे तसं नाही. पुन्हा एकदा बॉलिंग ऍक्शन पहा उत्कर्ष ठाकूरची. युनिक बॉलिंग ऍक्शन आहे. बॉल टाकल्यानंतर तो हवेत असतो काही वेळ, दोन्ही पाय. शेवटचा डॉट आलाय. षटक संपन्न, 3 धावा 20, 5 विकेट. जनवान मोठी देसाई. सचिन दादा भोईर यांच्याकडून. नाही, आता मात्र गाणी जबरदस्त आहे. त्यात मागच्या 12 बॉलमध्ये खेळ बदललाय. धावा फक्त 5 असेल आणि 3 विकेट पडले. उद्या यायला विसरू नका. उद्या पहिलीच मॅच 5व्या रजनी मधली असेल. यजमान गावदेवी क्रिकेट संघ उंबारली खेळतील जय जलेश्वर वाडेकरच्या अगेन्स्ट. ग्रेट ट्रॅव्हल्स आहेत. मला आठवत आहे मागच्या सीझन पासून 5 सामने झालेले आहेत वाडेकर आणि उंबारलीमध्ये. 4 उंबारलीने जिंकलेले आहेत. पण मागच्याच वर्षी याच मैदानावरती फायनलमध्ये वाडेकरने उंबारलीला परास्त केलं होतं. लास्ट ओव्हरकडे जातो आपण. फुल टॉस आहे, व्यवस्थित संपर्क नाही. कार्पेटने चालला बॉल काऊ कॉर्नरला. वेगाने रितेश आला, मिस्टेक झाली. 2 धावा सहज मिळतील. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. 22. उद्याची पहिली मॅच उंबारली आणि वाडेकरमध्ये. दुसरी मॅच असेल मातडी आणि डायगर या 2 संघांमध्ये. तर तिसरी मॅच असेल ती काटई आणि खोडी ए. चौथा सामना असेल मोठा गाव आणि सोनारपाडा, आरएम सोनारपाडा. आणि त्यानंतर मॅच असेल जीजी स्पोर्ट्स वाकण. ओ बॅटर आउट, लेग बिफोर. आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल ती दिवा आणि जीजी स्पोर्ट्स वाकण. याच्या 4 लढती आहेत पहिल्या फेरीमधल्या. 2 झाल्याबरोबर काटे आणि खोणी ए मध्ये मॅच असेल. ही महत्वपूर्ण सूचना. डाव कोलमडलाय, 6 विकेट पडलेत. थंडी आता पॅव्हलन मध्ये लागते, कारण वातावरण तसं बनलं नाही, धावा बनल्या नाही, शांतता पसरली आहे. सुपर बॉलिंग. प्रथम ठाकूरने सेट केलं अगोदर. सुरुवातीपासून समीर पाटील यांच्याकडून देखील धावा गेल्या, पण 2 विकेट त्यांनी मयूर आणि जितेशची काढली होती, जे दोन्ही ओपनर ॲग्रेसिव्ह आहेत. दोघांना पॅव्हलन मध्ये पाठवलं. प्रथम आला 3 धावा 2 विकेट. उत्कर्ष आला 2 धावा 1 विकेट. करण आलाय 2 धावा 1 विकेट त्याने काढली आहे. नवीन बॅटर संदेश म्हात्रे. उडवलाय, रागाने मैदानाचा हात आलाय. जे काय विकेट पडले त्याचा राग दिसला या फटक्यामध्ये. 6 धावा. होता त्याचं कारण या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री क्लिअर करणारा फटका, तोही मध्यरात्री 2 वाजता आलाय. 28. तो गोलंदाज आहे, स्ट्रायकर बॉलर आहे आणि त्याला माहिती आहे मला 40 धावा तरी पाहिजेत. सध्या तरी 40च्या जवळपास पोहोचले, मॅच बनवू शकते. संदेश म्हात्रेला माहिती आहे, करणलाही माहिती आहे, आणि त्यासाठी इथे धावा रोखणं करणसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. संदेशालाच इरादे स्पष्ट आहेत. षटकार 28 बनल्यात. बॉल 3 बाकी. पूल केला, थोडासा लेट झाला होता. बॉल वरती चढला. बॅटच्या डबलला चान्स घेतली जाईल. थ्रो स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि जावं लागेल संदेशला. रन आउट.
शेवटचा बॉल. ओहो, इथे पडला आणि तो थेट गेला विकेट किपरकडे. अशा पद्धतीने पहिला डाव संपला. 30-7, 31 धावांचा टार्गेट आहे SP11 सोनारपाडा संघासमोर. धन्यवाद. जय जलेश्वर वाडेकर यांच्यामध्ये ठीक 6:15 टॉस होईल. 6:30 पहिला बॉल. दुसरी मॅच माताडे आणि टायगर हे दोन संघ खेळतील. थर्ड मॅच सध्या तरी तुम्हाला मोठागाव आणि सोनारपाडा RM सोनारपाडा दाखवते, पण काटे आणि खोणी ए मध्ये सामना असेल. देन मग सोनारपाडा आणि मोठागाव आणि त्यानंतर वाकण आणि दिवा अशा लढती असेल. उद्या यायला विसरू नका. एकाहून एक सुपर डुपर हिट मॅचेस उद्याही आपण एन्जॉय करणार आहोत 5व्या रजनीमध्ये. आता वळत आपण 4थ्या रजनीच्या या 7व्या मॅचकडे. एका बाजूला टीम खेळते SP11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला जवानमान मोठी देसाई. 30 बनल्यात, 31चा चेस. दत्ता ठाकूर आणि करण ठाकूर. आघाडीची जोडी. पहिल्या षटकामध्ये मोठी देसाई एक्सप्रेस. हा जर गोलंदाज चालला, सुरुवातीला ब्रेक थ्रू आले, धावा कमी बनल्या तर मॅच मध्ये मोठी देसाई, अन्यथा धावा तितक्या बनल्या नाही. दत्ताने जर त्याच्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केली, पावपलेला कॅपिटलाइज केलं सोनारपाडाने, तर या 31 माग नसतीलच. पारितोषिक हार्दिक विकास मात्रे आणि जगदीश मात्रे यांच्याकडून. विकेट हॅट्रिक 1,000 रुपयांचं. पहिला बॉल. यॉर्करचा अटेम्प्ट होता मिड ऑनला. येतात फार वेगाने, डायरेक्ट हिटला, मात्र बॉलच सापडला नाही. सेफ आहेत दोघेही. जास्त जोराने टक्कर झाली नाही त्यामुळे, अन्यथा थंडी उडाली असती. अजयला ऑलरेडी इंजुरी आहे पायाला.
धावसंख्या 1 खाते उघडते SP11 सोनारपाडाचं. मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाली. समीरदादा पाटील अँड ऑल टीम SP11 सोनारपाडाच्या वतीने. सध्या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये 4 दिवसीय स्पर्धांचं प्रमाण फार कमी झालंय. फुल टॉस फ्लिक केलाय, बॉल मिड विकेटला. पहिला बाउन्स वरुणच्या वाक्याबाहेर आणि त्याच्याच वरतून देखील चौकार. पाच धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. प्रगतीपथावर असताना हे पहिलं षटक. चांगला फ्लिकचा फटका. कव्हर्स मध्ये आता गॅप मध्ये बॉल, मात्र थोडी गती कमी. मिस्टेक झाली आहे तिकडे. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. या क्षणामध्ये झालेल्या चुका मात्र थोड्या महागात पडणार आहेत. आणि पाहता पाहता दोन्ही बॅटर्स कडून 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 8 वरती. 31च्या चेस मध्ये स्टार्ट भेटला आता. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाट देखील वाट पाहते. यानंतर जरूर आपल्याला क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळणार आहे. संदेश आउटसाइड एज फ्लाय स्लिपला बॉल आहे. थर्ड मॅन जरूर झेपावले होते मात्र पोहोचू शकले नाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 9. एक चौकार जो आला आणि मागचा ज्या बॉलवरती ट्रिपल रन आपल्याला पाहायला मिळाली तिथून जनरेट झाले धावफलक. 20 बॉल 22 धावांची अजूनही गरज आहे. मिड विकेट लॉंग ऑफ सध्या तरी सेट आहे. आणि दोन्ही बाजूने दोन्ही बॅटर्स आपण विचार केला तर मेरिट वरती सध्या तरी खेळ. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. इनफिल्डला भेदून चाललाय बॉल. चाललाय आणि पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचा बॉल 13 धावा. उडवलाय. कनेक्शन ताकद टायमिंग सर्व काही करण ठाकूरने ठोकलाय. शेवटचा चौकार. सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये अजूनही आपण विचार केला तर बाउंड्री ती जरूर चेक केली जाते. आतापर्यंत 17 चौकार जोडून. त्यामध्ये जर काही बदल असेल तर धावा आपण ऍड करू. मात्र वळत पुन्हा मॅचच्या दिशेने. स्ट्राईक तर रोटेट झालेलीच ऑलरेडी कारण ओव्हर कंप्लीट झाली. षटकार असेल तर 2 धावा आपण देणे ऍड करू. सध्या वळत सागर आला सेकंड ओव्हर मध्ये. कोलात आहे ऑन साइडला वळवला बॉल. काउफेसला चालल्या डीप मधून फार वेगाने फील्डात मिस्टेक झाली आहे. इन्व्हेस्टमेंट धावांची कमी आणि त्यामध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट बॅटर्स करतात ज्याचं कारण फिल्डर कडून मिस्टेक. 2 धावांनी धावा पोहोचल्या सध्या त्या पुढे 19 वरती.
कवसला बॉल सध्या तरी चाललाय. डीप मधून फिल्डर आले. डबलला चान्स. कॅज्युअल एफर्ट्स. वेगाने यायला पाहिजे. स्टार्ट घेतला पाहिजे. धावा कमी आहेत. 2-2 चालल्यात आणि 2-2नेच आता पुढे चाललेत भार भरपूर. यस, सो डिसिजन आपण पेंडिंग ठेवला होता तो चौकाराचा. 21 आतापर्यंत 21. 16 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. 31चा चेस आहे. कनेक्शन इथे झालं नाही व्यवस्थित. डीप मधून फार वेगाने चाललाय फिल्डर सुमित. फिल्डिंग आता चांगली. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय पुढे 22 आणि गरज आहे 15 बॉल 9 धावांची. संघर्ष पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण धावा ऑलरेडी कमी आहेत. दुसऱ्या बाजूने स्टार्ट भेटला. पहिल्याच ओव्हरमध्ये संदेश अगेन 17 धावा आल्या. राहुलजी भोईर यांचे आगमन होते मध्यरात्रीमध्ये पुन्हा एकदा. एक छोटासा नॅप घेऊन पुन्हा आलेत. स्वागत आहे आपले. खरं तर ॲडजस्ट केलं त्यांनी आम्हाला, त्याबद्दल मनापासून आभार. सहकार्य करावं लागतं. मैत्री अशीच असते मित्रांनो. नितीनजी कान सर मॉर्निंग सेशन लगेचच जायचं आहे. मकर संक्रांत चषक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्ल्ड कपला देखील सुरुवात होती आहे. राहुलजी यांनाही जायचं आहे उद्या शर्यतींना. प्रत्येकाचा शेड्यूल सध्या तरी टाईट आहे. त्याचं कारण महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा आपण पाहतात. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय आणि तो पहिल्या बाउन्स वरती गेलाय. 4 धावा. चौकारासोबत धावा 27 वरती पोहोचल्या. 13 बॉल 4 धावांची गरज आहे. उद्या ठीक 6:15 टॉस होईल. 6:30 पहिल्या मॅचचा पहिला बॉल पडणारच आहे. उंबारले आणि वाडेकर. लेट कट बॉल चालला बॅकफुट पॉइंटला तर सीमारेषेच्या दिशेने आणि विजय पक्का. अभिनंदन टीम. SP11 सोनारपाडाने दुसरा विजय मिळवलाय. अभिनंदन. आपला हार्ड लक. टीमचा अनुमान मोठी देसाई. आणि आता आपण वळू टॉस साठी. सोनारपाड्याचे कॅप्टन हँडशेक साठी आपण आतमध्ये जाऊ नका. टॉस साठी डायरेक्ट. बाकी टीम आपण हँडशेक करा. कुशल शिसा स्पोर्ट्स सापाड.